नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, वयश्री योजना ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक योजना असं सुद्धा म्हणतो मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 3000 रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाते। आता ही 3000 रुपयाची आर्थिक मदत जी आहे ती त्यांना आजारपणात, इतर सामान खरेदी करण्यासाठी, औषध खरेदी करण्यासाठी, या अशा वेगवेगळ्या कारणांसाठी एक आर्थिक मदत म्हणून शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। आणि ही मदत लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु याच्यामध्ये अजूनही काही लाभार्थी असे असणार आहेत ज्यांनी योजनेअंतर्गत फॉर्म भरलेला नाहीये, त्यांच्यापर्यंत योजनेची अपडेट पोहोचलेली नाहीये किंवा इतर कारणांसाठी त्यांच्याकडून फॉर्म भरायचा राहून गेलेला आहे। तर असे लाभार्थी आपल्या ऑफिसवरती येऊन याबद्दलची विचारणा करत आहेत की हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आहे का, ऑफलाईन पद्धतीने फॉर्म आहे, नवीन फॉर्म आम्हाला भरायचा आहे, कसा भरता येईल, याबद्दलचे प्रश्न आपल्याला वारंवार विचारत आहेत। तर याच संबंधित आपण सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, वयश्री योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती 3000 रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत पाठवण्यात आलेली आहे। परंतु अजूनही काही लाभार्थी असे असणार आहेत ज्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम आलेली नाहीये। फॉर्म तर भरलेला आहे पण त्या अनुदानाची रक्कम खात्यावरती जमा झालेली नाहीये। याचं कारण सांगण्यात आलेलं आहे की त्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक नसल्यामुळे हे अनुदान पाठवण्यात आलेलं नाहीये। परंतु काही लाभार्थी असे सुद्धा आपल्याला विचारतात की आमचं आधार कार्ड लिंक आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, तरी सुद्धा अनुदान आलेलं नाहीये। तर मित्रांनो, शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्याचं अकाउंट व्हेरिफिकेशन जे आहे ते आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभाग आहे यांच्या मार्फत केलं जात आहे। परंतु योजना मतदानाच्या एक जवळजवळ आसपास सुरू करण्यात आल्यामुळे या व्हेरिफिकेशनला वेळ लागत असल्यामुळे या योजनेला जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम पाठवली आणि ज्यांची पडताळणी अजून पेंडिंग आहे तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम आलेली नाहीये। त्याच्यामुळे कोणी घाबरू नका। जे लाभार्थी या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले असतील तर अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम शासनामार्फत पाठवली जाणार आहे। फक्त तुम्ही एक काम करायचं आहे की तुमचं आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बँकेला लिंक करून घ्यायचं आहे, कारण की शासनाकडून येणारी अनुदानाची रक्कम आहे ही डीबीटी मार्फत लाभार्थ्याच्या खात्यावरती पाठवली जाणार आहे। त्याच्यामुळे आपलं आधार कार्ड बँकेला लिंक असावं एवढीच फक्त शासनाकडून सूचना करण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये जे नवीन फॉर्म भरणारे लाभार्थी असणार आहेत तर यांच्यासाठी विशेष अपडेट सांगायची म्हणजे शासनामार्फत नवीन फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचं परिपत्रक असेल, जीआर असेल प्रसिद्ध झालेलं नाहीये। त्याच्यामुळे जे नवीन लाभार्थी फॉर्म भरणारे असतील तर यांना थोडे दिवस आता वाट पाहावी लागणार आहे। ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन होईल, मंत्रिमंडळाच्या बैठका होतील, त्यावेळेस या योजनेसंदर्भातच्या अपडेट आपल्याला जीआर स्वरूपात किंवा परिपत्रकात स्वरूपात पाहायला मिळतील। म्हणजेच आपल्याला थोडे दिवस आता वाट पाहावी लागणार आहे। संबंधित विभाग समाज कल्याण आयुक्तालय यांच्या ठिकाणी आपण चौकशी केली असता त्या ठिकाणी सुद्धा याच पद्धतीचे उत्तरे देण्यात आली। म्हणजे शासनाकडून अजूनही या नवीन फॉर्म संदर्भात कोणत्याही प्रकारचे अपडेट आलेले नाहीये। त्याच्यामुळे जे नवीन लाभार्थी असणार आहेत यांनी फक्त चालू घडीला आपली कागदपत्रे फक्त अपडेट करून ठेवा। म्हणजे ज्या पद्धतीने आपण सांगितलं, आधार कार्डला बँक लिंक असणं, आधार कार्ड अपडेट असणं, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं, तर अशा गोष्टी तुम्ही वेळच्या वेळीच तयार करून ठेवा, व्यवस्थित दुरुस्त करून ठेवा, जेणेकरून योजनेसंदर्भातच्या ज्या काही पुढच्या अपडेट येतील, फॉर्म भरायला जर सुरुवात झाली तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण न येता तुम्ही डायरेक्ट ऑन द स्पॉट फॉर्म भरू शकता। ही मित्रांनो चालू घडेल एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर लाभार्थी नवीन फॉर्म संदर्भात आपल्याला या ठिकाणी चौकशी करत आहेत, ऑफिसमध्ये येऊन याबद्दलचे अपडेट आपल्याला घेण्यासंदर्भात विचारणा करत आहेत। तर या संबंधीची अपडेट तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ पाहून झाला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा योजनेसंदर्भातच्या ज्या अपडेट असतील, महत्त्वपूर्ण गोष्टी असतील, घडामोडी असतील, या घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहता येतील। तर मित्रांनो, आजच्यासाठी मी इथेच थांबतो। शासनामार्फत येणाऱ्या पुढच्या परिपत्रकामध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी प्रसिद्ध होतील याबद्दलची सविस्तर डिटेल अपडेट आपल्या चॅनलवरती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करू। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।